बघितलं मित्रांनो, 4 ते 6 दिवस झाले गॅसचा तुटवडा एवढा भासून राहिला की गॅसची चोरी व्हायला लागली. कुठे तर म्हणे हॉस्पिटलमधून गॅसची टाकी पळून नेली. आता मी तर म्हणतो गॅससाठी आता आणीबाणी लागू होती काय माहीत. शहरी भागात तर एक वेगळंच रूप झालं. लहान लहान मुलांना त्यांचे आईवडील सांगत आहे की त्यांना पाजण्यासाठी जे दूध आपण गरम करतो डेअरीहून आणलेलं, ते दूध गरम करण्यासाठी इतकं गॅस त्यांच्या घरात नाही. आता ह्या लोकांनी कामाला जायचं की गॅसच्या रांगेमध्ये उभं राहून गॅस घ्यायचं. काय करावं या लोकांनी? मोदी साहेबांनी पहिल्यापासून लोकांना रांगेत उभं केलं. पहिले नोटबंदी आणली, त्याच्यामध्ये रांगेत उभं केलं. त्याच्यानंतर कोरोना आला, कोरोनामध्ये सुद्धा रांगेत उभं केलं. वॅक्सिन लावा, थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, लाईट बंद करा, मेणबत्ती लावा. आणि आता इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू झालं. मोदी साहेबांनी गॅससाठी आता लोक लाईनीत लावले. आणि महागाई ती इतकी वाढली, गरिबांचं घरसुद्धा महाग झालं. सलिया सिमेंट किती महाग झालं? 58, 60, 62 रुपयापर्यंत सलियाचा रेट गेला. गव्हाला भाव नाही शेतकऱ्याच्या, सोयाबीनला भाव नाही आणि कापसाला सुद्धा भाव नाही. भाव आला आजच्या जमान्यात गॅसला. ठीक आहे, ग्रामीण भागामध्ये लोकांना लाकडं भेटतात ते जाळणार. शहरामध्ये मोठमोठाल्या बिल्डिंगमध्ये, मोठमोठाल्या हॉटेल्समध्ये आता का चुली पेटवणार का? वा मोदी साहेब, तुम्ही जनता आणखी खरोखर रस्त्यावर आणून ठेवली. खरोखर मोदी आणखीन 5-10 वर्ष जर का राहिले तर आपला देश विकल्याशिवाय राहणार नाही.